एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. आई महादेवा, आई गो, आई 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 गो, आई ललिता ताई, फार माझ्या पायाला. मी तुम्हाला सांगत होते ना, बघू दे मला. नको नको दुखतोय पाय माझा फार. बरं तुम्ही मला हात द्या, मी उचलते तुम्हाला. हो आम्ही दोघी मिळून सांगतो. चला, राहायलाच हवं ना. आई गो, अगं बाई खूप त्रास होतोय का तुम्हाला? भाऊजी तुम्ही डॉक्टरला फोन करा ना. आता ह्यांना जमिनीवर असं उभं करण्यासाठी डॉक्टर कशाला पाहिजे? असं काय करताय तुम्ही? त्यांना तपासायला डॉक्टर हवे, दुखापत झाली त्यांना. हा डॉक्टर मी डॉक्टरांना बोलवतो. आपले नेहमीचे डॉक्टर पुरोहित. नाही त्यांना नका बोलू, ते होमिओपॅथीचे डॉक्टर आहे. तुम्ही हाडांच्या डॉक्टराला बोलवा. ते हाडाचे डॉक्टर आहेत. एक मिनिट आमच्या डॉक्टरना बोलवलं तर चालेल का? म्हणजे ना त्यांना माहितीये मला कुठली औषधं चालतात, कुठली औषध चालत नाहीत. त्यांनी दिलेली औषधं घेते मी, म्हणजे चालेल ना? पण म्हणजे आपण त्यांनाच बोलूया. तुम्ही त्यांना फोन करा, म्हणतायत ना त्यांनाच. मला फोन आणून देता का? तोपर्यंत मी काय म्हणतो, तुम्ही दोघी ह्यांना आपल्या खोलीत नेऊन ठेवा, तिथे आराम करू देत त्यांना. मी तोपर्यंत स्वानंदीला फोन करून. नाही नको स्वानंदी आणि इंद्रिनीला नका कळू, खूप घाबरून जातील पोरं. डॉक्टर येऊ देत, ते काय म्हणतात बघून मग फोन करू, चालेल ना? मी फोन घेऊन येतो, तुम्ही घेऊन जा ह्यांना. येतील डॉक्टर. काय करूया? खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू. अरे बापरे, अरे बापरे, खूप भिजलीस बाळा. हो खूप पाऊस आहे. बरं बघ, तू आलेस तर मी आता जरा पाय मोकळे करून येतो. बाबा नको, एवढ्या पावसात बाहेर नका जाऊ. मी ना काहीतरी गरमागरम खायला करते. हा आणि बाबा बाकी सगळे कुठे आहेत? निलेमा माहेरी गेले. बर, आईला बघायला. संध्याकाळपर्यंत येईन म्हणाले. बाळू गावाला, म्हणजे तो त्याच्या माहेरी. नाहीतरी इथे त्याला भलता सासूरवास आहेच. बाबा तसं काही नाहीये. आई कुठे आहे? ती तुझ्या माहेरी. नाही म्हणजे ते माहितीये, फोन आला होता त्याचा, पण अजून आला नाहीये. नाही, हा बघा आला. अरे काय, अरे बापरे, भाऊजी एवढे कुठे भिजलात? अगं पावसात दुसरं कुठे? नाही म्हणजे मोठी सर आली होती, पण एवढी मोठी नव्हती आली की एवढे भिजाल. छत्री होती ना तुझ्याकडे? अहो बाबा, नेमकी छत्री बंद होती त्यावेळी. शाबास. आणि एवढ्या जोरात सर आली की छत्री उघडेपर्यंत माझी ही अवस्था आहे. म्हणून मी नेहमी म्हणत असतो, माणसाने कधीही गाफील राहू नये. नर्सरीतल्या भिजलेल्या झाडासारखी अवस्था झाली माझी. काय भाऊजी तुम्ही आवरून घ्या पटकन, मी तिखट मिठाच्या पुऱ्या करते गरमागरम. अरे वा, मस्त आयडिया, फॅन्टास्टिक. वा 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 वा, मलाही अगदी चमचमीत खायची इच्छा झाली. हे बघ, मी आतल्या खोलीत आहे, पुऱ्या झाला की मला सांग. तुला काय मदत हवी का? नाही मी करते सगळं. नाही, ललिता नाहीये तोपर्यंत तुला मदत करू शकतो. ती आली की अजिबात मदत करणार नाही.
नाही नाही मी करते सगळं आणि झालं की बोलवते तुम्हाला. हा चाल. स्वानंदी, हा आई कुठे गेली? माझ्या माहेरी गेलेत. तुझ्या माहेरी? हा ते म्हणजे का गेलेत हे मलाही नाही कळत आहे, पण म्हणाला की काहीतरी सणवार आहे तर चर्चा करायची आहे. काय चर्चा करतायत माहित नाही मला. बरं तुम्ही आवरून घ्या. हो. काय बाई तरी सहज म्हणून ललिताताई आल्या आणि हे काय होऊन बसलं? बघा ना, तरी आपण यांना सांगत होतो की नाही की तुम्ही काहीही करू नका, पण याने ऐकलं नाही आपलं आणि तो घसरूनच पडलाय. म्हणजे आता डॉक्टर येतीलच, पण तोपर्यंत काही सुचत नाहीये मला. मी एक काम करू का? का? मी महेशला कळवू का की तुझी आई आमच्या घरी पाय घसरून पडलीये, पण काळजी करू नको, आम्ही डॉक्टरांना बोलवलंय. हा, यांनी ना छळ बांधून ठेवलाय माझा अक्षरशः. काय झालं? अहो महेशच्या आई नाही आहेत त्या, नीलच्या आई आहेत. नील नील. हो हो हो. अनिता जाऊ दे, त्यांच्यावर नको चिडूस. डॉक्टर जोपर्यंत येत नाहीत आणि ललिताताईंना काय झालंय हे कळत नाही ना, तोपर्यंत आता मला जीवाला चैन नाही पडणार. नाहीतर काय. नाही आणि मुका मार लागलाय का खोलवर दुखापत झालीये तेही कळायला मार्ग नाहीये ना अजून. नाही नाही, मुक्कामारच लागलाय, कारण जखम वगैरे नाहीये काही. अहो तसं नाही हो, म्हणजे त्यांना फार त्रास होत होता. अहो विवळत होत्या त्या. पण आत्ता त्यांच्या जवळ कोण बसलंय? नाही तसं सायलीला बसवलंय मी त्यांच्या बाजूला. तिला म्हटलं बाई ग हलक्या हाताने ना बाम लावून दे, म्हणजे कसं आहे ना की अशा वेळेला मायेने कोणी नुसता हात फिरवला ना तरी फार बरं वाटतं हो जीवाला. आता तुम्हाला आठवतंय का? मला विचारते आठवतंय का? गप्प बसा. मी काय म्हणतो, आपण बर्फाचा शेक द्यायचा का? नाही नाही नाही, डॉक्टर येईपर्यंत काही करू नका. नेमक्या आई पण नाहीयेत घरात. बघा ना. काय झालं आईला? ती का गेले डॉक्टरांकडे? हा, तुम्ही शरीराने जिथे असता ना तिथेच मनाने राहत जा. हा, तुमच्या विसरभोळेपणाचं कौतुक करायला वेळ नाही आता आपल्याकडे. मी काय केलंय आता? इथं मला किती टेन्शन आहे माहितीये का तुला? भाऊजी तुम्ही नका टेन्शन घेऊ. का असं काय म्हणतेस वहिनी? आई स्वानंदीकडे राहायला गेली. स्वानंदीच्या सासू आपल्याकडे पाय घसरून पडल्यात. आई डॉक्टरांकडे गेली. हे एवढं सगळं होऊ नये तुम्ही म्हणताय टेन्शन घेऊ नका. टेन्शन येणार ना मला. नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला सगळं समजावून सांगते. हा हा. आता आई अजून किती दिवस स्वानंदीकडे राहणार आहे कुणास ठाऊक. अहो असं काय करताय तुम्ही? आई आल्या की नाही स्वानंदीकडून? आता त्या आल्याशिवाय का आपण भाऊजी आणि वहिनींच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला? तो फोटो तुम्हीच दिलात ना? हो हो हो. आणि आता आई भाजी आणायला गेल्यात. हा बरोबर बरोबर. हा हा. आता हळूहळू एक एक गोष्ट लक्षात यायला लागली आहे माझ्या. हे बघा, ललिताबाईंच्या आवडीच्या भाज्या करा बरं का. हा हा, त्यांचा पाय मुरगळलाय, त्यांची काळजी घ्या. आणि एक लक्षात ठेवा, सायली त्यांच्या जवळ बसलेली आहे, ती हलक्या हाताने त्यांच्या हाताला मलम लावेल. हाताला ऐकलंस ना तू? नेमकं मी पायाला म्हटलं. काकू डॉक्टर आले. चला भाऊजी डॉक्टर आले, तुम्ही हॉलमध्ये जाऊन बसा. चला रीता आपण जाऊया. आई डॉक्टरांना घेऊन आली. आई भाजी आणायला गेल्यात आणि डॉक्टर आपल्याकडे आलेत, बाहेर आहेत. डॉक्टर भाजी घेऊन आलेत? हो डॉक्टर भाजी घेऊन आले. आता फोडणीला टाकतील भाजी, तुम्ही इथेच बसा. चला वहिनी. भाऊजी, तुम्ही कमाल करता. किती कन्फ्युज करतात या बायका. आता कशी आहे आईंची तब्येत? तशी बरी आहे, पण अशक्तपणा आहे आणि शरीरापेक्षा मन नाजूक झालंय, हळवं झालंय. आपली माणसं आजूबाजूला असली ना की ती जरा बरी असते. म्हणून मी ठरवलंय दिवसभरात 3-4 तास जाऊन यायचं. हो पण आईंनी परवानगी. हो त्यांनी परवानगी दिलीये मला. हो वा. पण आई ना आजकाल काहीतरी वेगळंच वागताय. अरे वा दादा, तू आधी पोहोचलास. हो मी पोहोचलो, पण आपल्या बायका काहीतरी कुचू करतायत का ना? आम्ही काही कुचू करत नाही. स्वानंदी आईच्या तब्येतीबद्दल विचारत होती. अरे हो, कशी आई? बरी आहे आता. मी रोज जाणार आहे तिला भेटायला. आईनी मला परवानगी पण दिली आहे. वा, आनंद आहे. खरंच मलाही खूप बरं वाटलं.
मला म्हणाला इथली काहीच काळजी करू नकोस, तुला हवं तितका वेळ जाऊन येत जा. स्वानंदी बघितलंस ना, आईचं मन खरंच खूप मोठं आहे. तिलाही कळतं ना का आपल्या सुनेची आई आजारी आहे, तिला भेटायला जावं लागणार. बघ, परमिशन घ्यावी लागली का? नाही ना. मग तुम्ही तिच्या गोष्टींना फारशा मनाला लावून घेऊ नका, उगाच धरून ठेवू नका. हा, हो भाऊजी, मला तुमचं म्हणणं पटतंय. आई एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे, एकदम ट्रान्सपरंट, त्यामुळे रोखठोक बोलते. तिच्या मनात काही नसतं. पण हो, चला खाऊन घ्या. आणा आणा, लवकर आणा. काय काय पुऱ्या. वाह वाह वाह, बायको तू इतनी अच्छी काय को. झालं सुरू? कुठे सुरू झालं, फक्त बोलतोस तर आहे. आय लव्ह यू टू. अरे यार, अरे हो, आई कधी येणार आहे? कधी येणार आहे म्हणजे? कुठे गेली आहे? माझ्या माहेरी. आई भाजी घेत घेत येत असतील. मी आणते तुमच्यासाठी. मी बाबांना बोलवून आणते, तुम्ही सुरू करा. बाबा. वा वा वा. बाबा. नमस्कार. कोण पाहिजे? तू आई आई आलीस तू? हो. पण बरं वाटलं रे, भाजी मंडईत जाऊन आले आज. वा, छान. ती भाजीची पिशवी दे इकडे आणि तू निवांत बस, मी तुला पाणी घेऊन येतो. अरे पण तू कशाला, मुली कुठे गेल्यात? अगं प्रॉब्लेम झालाय. काय झालं, त्या अनिताच्या सासूबाई इकडे आल्या होत्या ना, त्या पाय घसरून पडल्यात, लागले त्यांना. ते डॉक्टर आलेत बघायला. अरे काय झालं? अनिताच्या सासूबाई ठणठणीत आहेत. नाही ग, आहेत, आपल्या पायावर उभ्या आहेत. तू? अरे हो, तू की. त्या अनिताच्या सासूबाई नाहीयेत, महेशच्या आई नाहीयेत, मग कोण आहेत त्या बाई? अरे हेमंता, त्या स्वानंदीच्या सासूबाई आपल्याकडे आलेल्या होत्या. काय म्हणे पडल्या? अगदी अशा कशा पडल्या? आणि आपल्या दोन त्या सुगरणी काय करत होत्या? त्या दोन्ही सुगरणींनीच आत पाठवलं होतं त्यांना चहा आणायला. तू काहीतरी सांगू नकोसा, माझ्या सुना असं करणार नाही. आई तू कुठे चालली एवढं घाई घाईने आता? अरे कुठं म्हणजे काय, आपल्या विहीन बाई आहेत त्या, आपल्या घरात पडल्यात. किती लागलं, काय लागलं बघायला नको का? इकडे इकडे डॉक्टर आलेले आहेत, ते तपासतायत त्यांना. आपल्याला कळेल ना काय झालंय ते. आले डॉक्टर. नमस्कार डॉक्टर, कशी काय तब्येत आहे आता तुमची? म्हणजे ज्यांना तपासायला आला होता त्यांची तब्येत कशी आहे? हा, त्यांच्या मसल्स ना, म्हणजे त्यांच्या मांसपेशीना थोडीशी दुखापत झालेली आहे. काही दिवस म्हणजे साधारण 15 दिवस त्यांना तुम्ही हलून देऊ नका. त्यांच्या पायाला जेवढा जास्तीत जास्त आराम मिळेल तेवढं उत्तम. बापरे, एवढं झालंय त्यांना? नाही, आम्ही काळजी घेऊ त्यांची, पण काही गंभीर नाहीये ना? नाही नाही, गंभीर काही नाहीये, फक्त त्यांना हलून देऊ नका. आणि मी गोळ्या आणि मलम लिहून दिलेला आहेच. बरं. आणि बघा, सोबत गरम पाण्याचा शेक दिलात तर अतिउत्तम. हो हो. बर, चला येतो मी. या, मी येतो. या, सावकाश या. आई, हो ललिता ताई. हो सांगितलं मला हेमंतानी, पण आता करायचं काय? आम्ही पण तेच म्हणतोय. तुम्ही ऐकलं ना डॉक्टरांनी काय सांगितलं ते? त्यांना 15 ते 20 दिवस हलू द्यायचं नाही. आता तुम्हीच सांगा काय करायचं. सांगायचंय काय त्याच्यात? राहू देत ना, 15 नाही 10 दिवस तरी राहू देत. आता आपल्या इथे येऊन दुखापत झाली त्यांना, अशा अवस्थेत त्यांना प्रवास करायला लावून घरी पाठवायचं का आपण? मग नाही, मलाही तसंच वाटतंय. तुला काय वाटतं अनिता?
नाही मला वाटतं एकदा आपण भाऊजींशी बोलून बघूया. म्हणजे अगं, तो नाही म्हणणार आहे का? आणि त्यांना अशा अवस्थेत घरी पाठवलं ना तर रागवेल तो आपल्यावर, आणि स्वानंदीला पण वाईट वाटेल. राहू दे वासंतीबाई. नाही हेमंत, आय आय नाही, ललिताबाईंना राहू दे इथे. काय आई? हो, आता त्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये म्हणा. पण मी काय म्हणते, आधी ललिताबाईंशी आपण बोलूया. म्हणजे त्यांना विचारून बघूया त्यांचा काय विचार आहे तो. चालेल. हो बरोबर आहे ग, त्यांचा पण अंदाज घ्यायला हवा. हा जाऊया आपण. हो चला बोलूया त्यांच्याशी. चला. हो चल चल चल. डॉक्टरांना काय होत होता? हे जे काही घडलं तो निव्वळ योगायोग आहे की नाही? नाही, असा विचार करणं बरं नव्हे. माणसाच्या दुखण्यावर सुद्धा आता आपण संशय घ्यायला लागलोय, हे बरं नाही. कदाचित खरंच खूप लागलं असेल ललिताबाईंना. दुखतंय का हो काकू? हा थँक्यू. असा सॉरी. सावकाश. खूप त्रास होतोय का अजून? नाही, त्रास तर होणारच ना. हो ना. पण सायलीने खूप सेवा केली ना माझी. इतका छान पाय चेपून दिला आणि फार बरं वाटलं. अगदी गुणी मुलगी आहे. पण सायली, जा बाळा, तू अभ्यासाला जा आता. हा, आता आम्ही सगळे आहोत ना. टेक केअर काकू. थँक्यू. आता मलाही निघाला व संध्याकाळ झाली ना, वेळेत पोचते घरी. तुम्ही कुठेही हलायचं नाहीये, आराम करा. नाही असं कसं? असं कसं म्हणजे काय? नाही नाही, डॉक्टरांनी सांगितलंय यांना 15 वर्ष कुठेही जाऊ देऊ नका. हा, 15 वर्ष? महिने, दिवस, 15 दिवस कुठेही जाऊ देऊ नका. बेड रेस्ट घेऊ दे. नाही असं कसं? अशी कशी मी राहू तुमच्याकडे? नाही, मला माझ्या घरी गेलं पाहिजे नाही का? अहो हो, काय आहे ना, तुमच्या पायासाठी सांगितलंय तसं. काय ना, तुमच्या पायातल्या ज्या पेशी आहेत ना, त्यांच्यापाशी काहीतरी दुखापत झालीये. म्हणजे तुम्हाला माहितीये का, माझ्या बरोबर सुद्धा अगदी असंच झालं होतं. तुम्हाला आठवतंय वहिनी? ते तुम्हाला नाही आठवणार, कारण जे झालं होतं ना ते माझ्या बालपणी झालं होतं. काय झालं होतं माहितीये का ललिताताई? मी पण अशी ना चहाचा ट्रे घेऊन अशी चालले होते किचन मध्ये, आणि मी ना अक्षरशः तिथे घसरून पडले. आणि मी आईला हाका मारायला लागले, तर आई आली तिथे किचन मध्ये, पण आईने मला चांगल्या 2 हाणल्या आणि मग मला उठवलं. अहो कशी बशी उठले, ती कप बशी उचलली आणि मग मी गेले डॉक्टरकडे. अनिता, म्हणजे तेच तसंच झालंय तुम्हाला पण. हे बघा, तुम्हाला इथून कुठेही हलू द्यायचं नाहीये. नाही हो, असं कसं? अशी कशी मी तुमच्याकडे राहू? म्हणजे व्यायांचं घर आहे माझं. माहेर असं तर गेले असते मी तिकडेच खरं तर. पण असं काय म्हणता? हो, पण हे सुद्धा तुमचं माहेरच आहे असं समजा ना. काका असं कसं समजेन मी? अहो हे स्वानंदीचं माहेर आहे हो. आणि नाही, मला खरंच नाही थांबता येणार. तुमची पण अडचण होईल, तुमचं वेळापत्रक सगळंच बदलून जाईल माझ्यामुळे. नको, मी खरंच जाते घरी. अहो नाही हो. अहो त्याची तुम्ही काळजीच करू नका. मी दिवसभर घरातच असते आणि मला सुद्धा कंपनी होईल ना तुमची. सगळं ऐकून घ्यायला लागेल. नाही पण काय ना, घरी सगळे वाट बघत असते, त्यांना काय सांगू मी? आणि झालंय असं की बाळू गावाला गेलेला आहे आणि निलिमाच्या आईची तब्येत बरी नसते ना, त्यामुळे ती सतत माहेरी ये जा करत असते. सगळं स्वानंदीवर पडेल. नाही, मला खरंच घरी जायला पाहिजे. नाही, आता तुम्हाला आम्ही मुळीच जाऊ देणार नाही. हो ना. काय संकोच करताय तुम्ही? नाही पण बाळू दादा आणि निलिमा दोघंही घरात नाही. म्हणजे मग स्वानंदी क्लासला गेल्यानंतर तुम्ही सगळं करत राहणार. अगं बाई हो, आम्ही तुम्हाला मुळीच जाऊ देणार नाही. तुम्ही इथेच आराम करा. आता कसं समजू मी तुम्हाला?
तुम्ही कसंही समजावलत ना तरी आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. नाही खरंच असं नका करू. आणि माझे कपडेही नाहीये तिथे, त्यामुळे. हे काय कारण आहे का ललिताताई? अहो मुलं जाऊन नाही का आणणार कपडे? हा बरं, आता झालं का सगळं समाधान तुमचं? नाही म्हणजे आता सगळ्या तुमच्या शंका मिटल्या का? आता बघा, आता मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. तुम्हाला तुम्हाला तुमच्या नीलची शपथ आहे. अरे देवा, कोण नील? आता काय म्हणू मी याच्यावर आता? बरं, आता तुम्ही एवढा आग्रह करताय तर मला खरंच खूप ना. काही संकोच करू नका. चला हा येऊ आम्ही. हो हो, मदत करू काही? नाही नाही, ठीक आहे. चला. अहो सांगत होते ना मी. खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू. खोटं बोलू बाई. स्वानंदी, तू बघच आता तुझ्या घरच्यांच्या खिशाला कशी मी अलगद कात्री लावते.